प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। गेल्या मंगळवारपासून म्हणजे 30 जून आज 9वा दिवस। गेल्या मंगळवारपासून तर आतापर्यंत पावसानं एकसारखं झोडपून काढलंय। ठाणे जिल्ह्याला, मुंबईला झोडपून काढलंय। त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवलीला सुद्धा त्याने रात्रंदिवस झोडपून काढण्याचं काम केलंय। धो-धो बरसतोय, मुसळधार तो कोसळत आहे आणि त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय, घरात दारांमध्ये पाणी जाऊ लागले। महानगरपालिकेने पावसाळ्याच्या आधी ज्या उपाययोजना करायच्या राहतात त्या न केल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये त्यांनी कमतरता ठेवल्यामुळे म्हणा, हे पाणी लोकांच्या घरात जाऊ लागलेलं आहे। अक्षरशः लोकांची तारांबळ उडालेली आहे, नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। अशा वेळेला ह्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम खरं म्हणजे लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलं त्या नगरसेवकांची ते काम राहतंय। नगरसेवकांना प्रत्यक्ष मैदानात येऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून त्या नागरिकांना त्या संकटातून बाहेर कसं काढता येईल ते पाहिलं पाहिजे। परंतु कल्याण डोंबिवलीमध्ये आणि विशेषतः कल्याणमध्ये ते चित्र आपल्याला कुठं दिसलं नाही। भीम पॅन्थरचा व्हिडिओ बाहेर आल्याच्या नंतर अनेकांना जाग आली, अनेक नगरसेवकांना जाग आली, तो भाग वेगळा। परंतु त्याआधी काही सन्माननीय अपवाद वगळता काही नगरसेवक मात्र काम करत होते। ते 12 महिने काम करतात। अशा नगरसेवकांपैकी एक नगरसेवक महेश गायकवाड, ज्या पद्धतीनं संपूर्ण कल्याण डोंबिवली पाण्याखाली गेलेला असताना प्रभाग क्रमांक 15 सुद्धा पाण्याखाली गेला। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी आतमध्ये शिरलं, लोकांच्या घरांमध्ये पाणी आलं। अशा वेळेला ह्या पाण्यामध्ये स्वतः उतरून नागरिकांना मदत करणारा नगरसेवक महेश गायकवाड अनेकांनी पाहिला। महेश गायकवाड अक्षरशः 3-3, 3.5 फूट पाण्यामध्ये उतरून, स्वतः उतरून त्यांनी ते मदत कार्य केलं। आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी ते मदत कार्य केलं। प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या घरोघरी महेश गायकवाड यांनी अन्नधान्याच्या किट वाटल्या। एवढंच नव्हे तर आपल्या काही नगरसेवकांना सुद्धा त्यांनी अन्नधान्याच्या किट वाटायला लावल्या, दिल्या। महेश गायकवाड जिथे स्वतः उतरायचे तिथं ते स्वतः उतरले, जिथं कार्यकर्त्यांना कामाला लावायचं तिथं त्यांनी लावलं आणि जिथे अधिकाऱ्यांची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांची मदतही घेतली। मित्रांनो, कल्याण पूर्वेतील ड वार्डाच्या परिसरामधील एक भिंत पावसामुळे पडली, मोठी दुर्घटना टळली। ही माहिती मिळताच महेश गायकवाड सदर ठिकाणी गेले। त्यांनी त्या जागेची पाहणी केली आणि ताबडतोब त्यांनी तिथल्या महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, भिंत पडली कशी? जर या भिंतीमुळे उद्या काही वाईट घटना इथं घडली असली तर याला जबाबदार कोण? तर त्यावेळेला हा उर्मट अधिकारी म्हणाला, ही जबाबदारी माझी नाही, ही जबाबदारी माझी नाही। आणि त्यावर महेश गायकवाड संतापले। महेश गायकवाड यांनी त्या अधिकाऱ्याला धारेवर धरलं आणि अधिकाऱ्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली। महेश गायकवाड म्हणाले की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागाची जबाबदारी मी घेतो, तू अधिकारी आहे तरी सुद्धा तू इथल्या झालेल्या घटनेची जबाबदारी कशी काय नाकारतो? मित्रांनो, महेश गायकवाड आणि त्या अधिकाऱ्यामध्ये नेमकं काय घडलं ते प्रत्यक्ष आपण पहा, ऐका, हा व्हिडिओ बघा। तुम्ही अधिकारी महापालिकेची तुमची जबाबदारी कशी नाही बोलता तुम्ही? मग तुमची हिंमत किती होती असं बोलायची? मी असं बोलतो की आमचं काय
बोला ना कॅमेऱ्यासमोर बोला ना. या इकडे बोला की आमचं काय आमचं नाही, काय. ते आरोग्य बोला ना, ते जबाबदारी घेतात तुम्ही बोलता आमचं आरोग्य काहीच डिपार्टमेंटने नाही. केलं. हे साहेब बोल रहे की आमची जबाबदारी नाहीये. हे महापालिका अधिकारी नाही तुम्ही आरोग्य आम्हाला शिकवा आता. डिपार्टमेंट आरोग्य मग डिपार्टमेंट तुम्ही कशी बोलता तुम्ही कसं बोलता आमची जबाबदारी नाही. मी सांगतो माझी जबाबदारी मी लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही अधिकारी आहे महापालिकेचे तुमची जबाबदारी कशी नाही बोलता तुम्ही. आपला हा व्हिडिओ बघितला, काय बोलला तो अधिकारी? महेश गायकवाड काय विचारतात त्याला, तो काय उत्तर देतो? या असले उर्मट अधिकारी आमच्या प्रशासनामध्ये असल्यामुळं पूर्ण प्रशासनाची वाट लागलेली आहे. या अधिकारी करतात तर काय? हे पगार कोणता घेतात? जर यांची जबाबदारी ही नाहीये तर हे पगार तरी का घेतात? मित्रांनो, भर पावसामध्ये एक भिंत कोसळली आणि ती भिंत कोसळली म्हणून एक लोकप्रतिनिधी तिथल्या अधिकाऱ्याला जाब विचारतो आणि हा अधिकारी अशा बेजबाबदार पद्धतीने उत्तर देतोय. खरं म्हणजे या अधिकाऱ्यांची एक नोकरशहा म्हणून आम्हाला लाज वाटते. अशा अधिकारी आम्हाला लाभलेत महानगरपालिकेमध्ये. मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा भीम पॅन्थर या क्रांतिवाहिनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवकांना आणि एकूणच ठाणे जिल्ह्यातील मुंबई परिसरातील नगरसेवकांना जाहीर आवाहन करतोय. अजूनही आपण घराच्या बाहेर निघाले नसाल तर घराच्या बाहेर निघा. नागरिकांना दिलासा द्या, नागरिकांना आधार द्या. मतदान मागायला 10 वेळा तुम्ही त्यांच्या दारामध्ये जाता. आज ते नागरिक, ते मतदार संकटामध्ये आहेत. त्या मतदारांना, त्या नागरिकांना आधार देण्याची आता तुमची गरज आहे. तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही पार पाडा. आणि आम्ही नागरिकांना सुद्धा जाहीर आवाहन करतोय, काही काम नसताना विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या, इतरांचीही काळजी घ्या. आरोग्य सपा. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.